तर मुंबई महानगरपालिकेचा गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेला वाडा तालुक्यातील गारगाई पाणी प्रकल्प भूसंपादनाचा मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे। हा प्रकल्प ज्या गारगाई नदीवरती होणार आहे, या प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील ओगदा, तिळमाळ, खोडदे, फणसपाडा, पाचघर, घोडसाखरे या 6 महसूल गावांसह 12 विस्थापित होणार आहेत। यापैकी ओगदा गावातील नागरिकांचं गारगाई प्रकल्पाबाबत नेमकं काय मत आहे, त्या ठिकाणाहून आढावा घेत नागरिकांशी संवाद साधलाय प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। मुंबईची वाढती पाण्याची गरज भागवण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील या गारगाई नदीवर धरण बांधण्यात येणार आहे। आपण पाहू शकतो या गारगाई नदीवर या काही अंतरावरच हे धरण प्रस्तावित आहे आणि मुंबईला 409 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा या धरणातून होणार आहे आणि या धरणामुळे येथील ओगदा, तिळमाळ, खोडदे, फणसपाडा, पाचघर आणि घोडसाखरे हे 6 महसूल गावं आणि या गावांचे 12 पाडे विस्थापित होणार आहेत आणि या विस्थापित होणाऱ्या गावकऱ्यांसाठी वाडा तालुक्यातच जमिनीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी या सर्व नागरिकांचं पुनर्वसन होणार आहे आणि या धरणातून जो पाणी पुरवठा आहे तो मोडकसागर धरणात ग्रॅव्हिटीनुसार नेलं जाईल आणि तिकडनं मुंबईला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। एकंदरीत या धरणाच्या भूसंपादनासाठी जी जागा आहे, भूसंपादनाचा जो मुख्य मार्ग होता तो आता मोकळा झालेला आहे। या धरणाच्या भूसंपादनासाठी जी शासनाला वन विभागाची जी जमीन होती ती जमीन घेऊन वन विभागाला पर्यायी जमीन ही चंद्रपूर जिल्ह्यात देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या धरणासाठी जो भूसंपादनाचा मुख्य मुद्दा होता तो मोकळा झालेला आहे आणि त्यामुळे आता मुंबईला या गारगाई नदीतून पाण्याची गंगा मुंबईकरांसाठी वाहणार आहे।